नमस्कार वृश्चिक राशीच्या मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर, जिथे आपण जाणून घेतो आयुष्यात बदल घडवणाऱ्या अद्भुत गोष्टी. आज आपण बोलणार आहोत त्या राशीबद्दल जी न्यायप्रिय, संतुलन राखणारी आणि सौंदर्यप्रिय स्वभावाने जगात वेगळी ठरते. हो मित्रांनो, आपण बोलतोय वृश्चिक राशीबद्दल. दसरा म्हणजे विजयाचा उत्सव, वाईटावर चांगल्याचा, अंधारावर प्रकाशाचा आणि संघर्षावर यशाचा. या शुभमुहूर्तानंतर वृश्चिक राशीच्या लोकांच्या आयुष्यात सुरू होणारा नवा अध्याय, जिथे सुखदायक बदल, प्रेरणादायी घटना आणि सकारात्मक ऊर्जा तुमच्या सोबत असेल. काही घटना तुमच्या करिअरला गती देतील, काही घटना तुमच्या वैयक्तिक आयुष्याला आनंद देतील आणि काही घटना तुम्हाला चमत्कारिकरित्या पुढे नेतील. मित्रांनो, या 7 घटनांमुळे तुमचं आयुष्य नवं वळण घेईल. चला तर पाहूया काय आहेत या अद्भुत घटना. पण आधी व्हिडिओला लाईक करा व सबस्क्राईब नक्की करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये 3 वेळा लिहा जय श्री स्वामी समर्थ, कारण जो भक्त मनापासून लिहील त्याच्यावर स्वामींच्या आशीर्वादांचा वर्षाव होणार आहे. तसेच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. घटना 1, अनपेक्षित प्रवासाचा योग. वृश्चिक राशीच्या मित्रांनो, दसऱ्यानंतर अचानक येणारा प्रवास तुमच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरणार आहे. हा प्रवास अगदी अचानक ठरेल. कधी मित्रांकडून, नोकरीतून, व्यवसायातून किंवा कुटुंबातील एखाद्या प्रसंगातून. करिअर संदर्भात हा प्रवास तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या माणसाशी भेट घडवून आणेल. ही भेट तुमच्या पुढील करिअरची दिशा बदलू शकेल. इंटरव्ह्यू, कॉन्फरन्स किंवा बिझनेस मीटिंग येथे तुमचं नाव पुढे येईल. व्यवसाय संदर्भात जे लोक व्यवसायात आहेत त्यांना या प्रवासातून मोठं कॉन्ट्रॅक्ट, भागीदारी किंवा नवे ग्राहक मिळतील. हा प्रवास म्हणजे तुमच्या फायनान्शियल ग्रोथचं दार उघडणार आहे. आध्यात्मिक अनुभव, ज्यांना आत्मशांती आणि आध्यात्मिकता हवी आहे त्यांना या प्रवासातून एखादं पवित्र स्थान, गुरु किंवा ध्यान प्रक्रिया मिळेल. तुमच्या मनातील गोंधळ नाहीसा होईल आणि आत्मविश्वास दुणावेल. काही जणांसाठी हा प्रवास कौटुंबिक बंध दृढ करणारा असेल. जुने वाद मिटतील, नात्यांमध्ये नवा समतोल निर्माण होईल. मित्रांनो, हा प्रवास तुमच्या आयुष्यातील स्वप्नांना पंख देणारा प्रवास ठरेल. जिथे तुम्हाला वाटलं होतं की गोष्टी अडकून पडल्या आहेत, तिथे अचानक युनिव्हर्स तुमच्यासाठी नवी दारं उघडेल. हा प्रवास म्हणजे तुम्हाला भविष्याकडे नेणारा सोनेरी पूल असेल. घटना 2, गुप्त शत्रू पराभूत होतील. वृश्चिक राशीच्या लोकांनो, दसऱ्यानंतरच्या काळात दैवी न्याय तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे. ज्यांनी आत्तापर्यंत तुमच्या वाटेत काटे टाकले, तुमच्या यशाला रोखण्याचा प्रयत्न केला किंवा पाठीमागून कट रचला, त्यांचा खेळ आता संपणार आहे. ऑफिसमध्ये तुमच्या प्रगतीला अडथळा आणणारे, पाठीमागे चुगली करणारे लोक आता स्वतःच उघडे पडतील. तुमच्या मेहनतीचं खरं मूल्य सर्वांसमोर येईल. ज्यांनी तुमच्याशी स्पर्धा करून चुकीचे मार्ग वापरले ते आता स्वतःच अडचणीत सापडतील. ग्राहक, कॉन्ट्रॅक्ट आणि मार्केट हे सर्व तुमच्याकडे वळतील. तुमच्याबद्दल चुकीची धारणा निर्माण करणारे आता शांत होतील. तुमचं नाव समाजात अधिक उजळून निघेल आणि लोक तुमच्याकडे आदराने पाहतील. हा काळ तुम्हाला शिकवेल की खरे शत्रू बाहेर नाहीत, तर आपल्या आतल्या शंका, भीती आणि नकारात्मकता आहेत. त्या सर्वांवर तुम्ही विजय मिळवाल. मित्रांनो, हा काळ तुमच्या विजयाचा आणि प्रतिष्ठेच्या पुनर्स्थापनेचा आहे. ज्यांनी तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न केला ते आता स्वतःच्या पायावरच घसरतील. तुमच्या आयुष्यातील गुप्त शत्रूंचा नाश होऊन तुमची वाट मोकळी होईल आणि तुमचं यश नक्कीच उंच भरारी घेईल. घटना 3, जुने मित्र परत भेटतील. वृश्चिक राशीच्या लोकांनो, दसऱ्यानंतर तुमच्या जीवनात एक अनपेक्षित पण अतिशय आनंददायी घटना घडणार आहे. जुने मित्र, शाळा कॉलेजमधील साथीदार किंवा हरवलेले नातेवाईक पुन्हा तुमच्या संपर्कात येतील. ही भेट केवळ गप्पा आणि आठवणींची नसेल. या भेटीतून तुम्हाला नवे आयडियाज, करिअरमध्ये संधी आणि वैयक्तिक आयुष्यात नवी उमेद मिळेल. एखादा जुना मित्र तुमच्या व्यवसायात पार्टनर बनेल किंवा एखाद्या नातेवाईकाच्या मार्गदर्शनातून मोठं यश मिळेल. युनिव्हर्स तुम्हाला सांगत आहे की नाती कधीच तुटत नाहीत, ते फक्त वेळेच्या ओघात हरवतात. आता ही नाती परत जोडली जातील आणि त्यातून तुमच्या भविष्याची नवी दारं उघडतील. ही वेळ तुम्हाला शिकवेल की जीवनातील खरी संपत्ती म्हणजे नाती आणि माणसं. पैसा, पद हे नंतर येतात, पण खरी शक्ती असते ती आपल्या मित्रांमध्ये, नातेसंबंधांमध्ये आणि त्यातून मिळणाऱ्या सकारात्मक ऊर्जेत. घटना 4, घरात शुभवस्तूचा प्रवेश. वृश्चिक राशीच्या लोकांनो, दसऱ्यानंतर तुमच्या घरात दैवी शक्तीचा प्रतीक येणार आहे.
ही वस्तू केवळ एक शोभेची वस्तू नसेल, तर ती असेल भाग्य उघडणारी किल्ली, सकारात्मकतेचा झरा आणि समृद्धीचं प्रतीक. कधी एखादी धार्मिक भेट, कधी देवाची प्रतिमा किंवा अगदी अनपेक्षितपणे कोणीतरी दिलेली पवित्र वस्तू. ही वस्तू घरात आल्यानंतर वातावरणात अदृश्य बदल जाणवेल. घरातील तणाव आणि वाद आपोआप कमी होतील. आरोग्य सुधारेल, आजारपणापेक्षा बरे होण्याची ऊर्जा वाढेल. आर्थिक प्रगतीचे नवे मार्ग खुलतील, जणू घरात लक्ष्मीचं आगमन झालंय. युनिवर्स तुम्हाला सांगत आहे की ही वस्तू म्हणजे फक्त भेट नाही, हा माझा आशीर्वाद आहे, जो तुमच्या घराला उन्नती, शांती आणि प्रकाश देईल. या घटनेतून तुम्हाला कळेल की घरात येणारी प्रत्येक पवित्र वस्तू म्हणजे दैवी शक्तीचा संदेश असतो. ही वस्तू तुमचं भाग्य उजळवेल आणि तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणेल. घटना 5. अचानक मिळणारे मानसन्मान. वृश्चिक राशीच्या लोकांनो, दसऱ्यानंतर तुमच्या आयुष्यात एक सुवर्ण क्षण येणार आहे. जिथे तुम्ही अपेक्षाच केली नव्हती, तिथे तुमचं नाव गाजणार आहे. शाळा किंवा कॉलेजमध्ये एखादा विद्यार्थी आपली कला, स्पर्धा किंवा अभ्यासामुळे अचानक गौरवला जाईल. नोकरीत शांतपणे मेहनत करणाऱ्या लोकांना अचानक बॉसकडून किंवा टीमकडून प्रचंड कौतुक मिळेल. व्यवसायात एखाद्या प्रोजेक्टमुळे, कॉन्ट्रॅक्टमुळे किंवा समाजातल्या योगदानामुळे तुमचं नाव पुढे येईल. समाजकार्यामध्ये लोकांच्या भल्यासाठी केलेल्या प्रयत्नांची दखल घेतली जाईल आणि तुम्हाला टाळ्यांचा गजर ऐकायला मिळेल. हा मान सन्मान फक्त एका क्षणासाठी नसेल, तर तो तुमच्या आयुष्यातील नव्या संधींचं दार उघडेल. कारण सन्मानानंतर नवी नाती, नवे कॉन्टॅक्ट्स आणि नवी दारे तुमच्यासाठी उघडतील. युनिवर्स तुम्हाला सांगत आहे, तुमच्या मेहनतीचा प्रत्येक थेंब आता मोत्यासारखा चमकणार आहे. तुम्ही जिथे स्वतःला साधं समजलत, तिथेच लोक तुम्हाला हिरा मानतील. हा काळ तुम्हाला शिकवेल की आपल्या प्रामाणिक प्रयत्नांचा आणि चांगल्या कर्मांचा परिणाम कधीच वाया जात नाही. जग तेव्हा पाहतं जेव्हा योग्य वेळ येते, आणि आता तो वेळ तुमच्यासाठी आला आहे. घटना 6. स्वप्नांच्या माध्यमातून संदेश. वृश्चिक राशीच्या लोकांनो, दसऱ्यानंतर युनिवर्स तुमच्याशी थेट संवाद साधणार आहे, पण शब्दांमध्ये नाही, तर स्वप्नांच्या माध्यमातून. या काळात तुमची स्वप्न फक्त झोपेतील दृश्य नसतील, तर ती होतील भविष्याचे संकेत, युनिवर्सचे संदेश आणि जीवनाला दिशा देणाऱ्या खुणा. उदाहरणार्थ, तुम्हाला एखादा रस्ता, पूल किंवा मंदिर दिसलं, तर ते नवीन सुरुवातीचं सूचक असेल. पाणी, समुद्र किंवा नदी दिसली, तर भावनिक स्थैर्य आणि मोठ्या निर्णयांसाठी युनिवर्स तुम्हाला तयार करतंय. उंच शिखरं किंवा पर्वत दिसले, तर तुमच्यासमोर मोठं लक्ष्य आहे, जे तुम्ही गाठणार आहात. ही स्वप्न तुमच्यासाठी एक गुप्त मार्गदर्शक ठरतील. कदाचित तुम्हाला करिअरमध्ये कोणता निर्णय घ्यायचा, कोणत्या नात्याला महत्त्व द्यायचं किंवा कोणत्या दिशेने प्रयत्न करायचे याचे संकेत याच स्वप्नांमधून मिळतील. युनिवर्स तुम्हाला सांगत आहे की मी नेहमीच तुझ्याशी बोलतो, पण आता माझा आवाज तुझ्या स्वप्नांतून ऐक. तुला जे दिसेल त्यावर विश्वास ठेव, कारण तोच तुझा भविष्याचा मार्ग आहे. या घटनेतून तुम्हाला कळेल की आपलं मन आणि आत्मा नेहमीच युनिवर्सशी जोडलेलं असतं. फक्त आपण लक्ष दिलं तर प्रत्येक स्वप्न तुमचं आयुष्य बदलवणारा संदेश ठरू शकतो. घटना 7. अडकलेले काम चमत्कारिकरित्या पूर्ण होणे. वृश्चिक राशीच्या लोकांनो, दसऱ्यानंतर तुमच्या आयुष्यातील अडकलेले, अर्धवट राहिलेले किंवा जड झालेले काम अचानक सुटणार आहे. जे प्रोजेक्ट्स, कॉन्ट्रॅक्ट्स किंवा मोठ्या डील्स अडकल्या होत्या, त्यांना अचानक सकारात्मक तोडगा मिळेल. तुमची मेहनत आणि प्रयत्न यांना योग्य वेळ मिळेल आणि यशाची गॅरंटी मिळेल. ज्या पैशांचा मार्ग अडथळ्यांमुळे बंद झाला होता, ते पुन्हा तुमच्या हातात येतील. बँक, गुंतवणूक किंवा पैसे मिळण्याचे मार्ग अनएक्सपेक्टेड पण निश्चित खुले होतील. जुन्या वादांचा, गोंधळांचा किंवा गैरसमजांचा उकिरडा आता सुलभतेने सोडणार आहे. घरात शांतता, समजूतदारपणा आणि सुखसमृद्धी येईल. जणू दैवी शक्तीच तुमच्या बाजूने उभी आहे असं वाटेल. जे काही अडकलं होतं ते आता सहजतेने आणि योग्य वेळेत पूर्ण होईल. मित्रांनो, ही घटना तुम्हाला शिकवते की विश्वावर विश्वास ठेवा, प्रयत्न करत रहा आणि धैर्य हरवू नका. जे काम तुम्ही वर्षानुवर्ष मेहनत करून अडकलं होतं, त्यावर युनिवर्सचा आशीर्वाद मिळेल आणि तुम्ही यशाच्या मार्गावर उभे राहाल. आणि हे यश फक्त व्यक्तिगत नाही, तर तुमच्या जीवनातील सकारात्मक ऊर्जा, आत्मविश्वास आणि संपूर्ण भविष्य उजवणार आहे. मित्रांनो, दसऱ्यानंतरचा काळ तुमच्यासाठी फक्त बदलाचा नाही, तर नवीन प्रारंभाचा, नवी संधींचा आणि उज्ज्वल भविष्याचा आहे.
आज आपण पाहिल्या त्या 7 अद्भुत घटनांमधून हे स्पष्ट होतंय की युनिव्हर्सने तुमच्या मेहनतीला मान्यता दिली आहे, तुमच्या अडथळ्यांवर विजय मिळवण्याची शक्ती तुम्हाला दिली आहे आणि तुमच्यातील धैर्य, सकारात्मकता आणि विश्वास तुमच्यासाठी प्रत्येक मार्ग उघडतील. लक्षात ठेवा, प्रत्येक अडथळा, प्रत्येक थांबलेली संधी, प्रत्येक चुकलेला दिवस फक्त तुमचा पुढील यशासाठी युनिव्हर्सने तयार केलेली शिकवण आहे. तुमचं आयुष्य जसं हे प्रवास, स्वप्ने, मित्र, मान सन्मान आणि आशीर्वादांनी भरून जातंय, तसंच तुमचं मन, आत्मविश्वास आणि आत्मा अधिक बळकट होईल. मित्रांनो, तुम्ही जे काही करू इच्छिता ते शक्य आहे. जग तुमच्या सोबत आहे. फक्त विश्वास ठेवा, प्रयत्न करत रहा आणि प्रत्येक संधी स्वीकारा. चला, या दसऱ्यानंतरच्या अद्भुत प्रवासाचा आनंद घ्या. तुमचं भविष्य प्रकाशमान, यशस्वी आणि सुखसमृद्धीने भरलेलं असेल. आणि नेहमी लक्षात ठेवा, युनिव्हर्स तुमच्याशी आहे, तुमच्या मेहनतीला साथ देत आहे आणि तुम्ही जितके सकारात्मक राहाल तितकंच तुमचं आयुष्य जास्त प्रकाशमान होईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटन दाबायला विसरू नका. तुमचा लाईक आम्हाला प्रेरणा देतो आणि अशा आणखी प्रेरणादायी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आणि हो, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला, जेणेकरून तुम्हाला तुळ राशीसाठी अद्भुत भविष्यसूचक गोष्टी, प्रेरणादायी घटना आणि सकारात्मक ऊर्जा प्रत्येक आठवड्याला मिळत राहील. बेल आयकॉन दाबा, जेणेकरून कोणताही नवीन व्हिडिओ तुम्ही चुकवणार नाही. मित्रांनो, चला एकत्र पुढे जाऊ आणि तुमच्या जीवनात यश, सुख आणि सकारात्मक ऊर्जा आणू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.